कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। कणकवली शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेला पुन्हा वेग आला असून सलग दुसऱ्या दिवशी नगरपंचायतने अतिक्रमणधारकांविरोधात धडक कारवाई केली। विशेष म्हणजे मुख्याधिकारी गौरी पाटील या स्वतः मैदानात उतरून कारवाईचे नेतृत्व करत असल्याचे पाहायला मिळाले। शहरातील विविध भागांमध्ये नगरपंचायतच्या पथकाने अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली। यापूर्वीच सर्व स्टॉलधारकांना अतिक्रमण काढून टाकण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र काही विक्रेत्यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने प्रशासनाने थेट कारवाईचा मार्ग अवलंबला। या मोहिमेदरम्यान सुमारे 7 ते 8 स्टॉल हटवण्यात आले, तसेच संबंधित साहित्य नगरपंचायतच्या ट्रॅक्टरमध्ये भरून जप्त करण्यात आले। शहरातील प्रमुख रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत। मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या कारवाईमुळे शहरातील अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली असून कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे। सार्वजनिक रस्ते मोकळे ठेवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी अशा कारवाया सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। आपल्या शहरात आपलं कणकवली शहर स्वच्छ आणि व्यवस्थित व्हावं, सुंदर व्हावं, याच्यावरचं जे बकालपणा आहे तो कमी व्हावा असं आपले माननीय अध्यक्ष यांचंही मत होतं। त्यांनी सोमवारच्या एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तसं सांगितलेलं होतं। तसेच आपले पालकमंत्री माननीय श्री नितेश राणे यांचंही आपल्याला याबाबत सांगणं होतं, किंवा आपले श्री खासदार माननीय श्री नारायण राणे हेही आपल्या शहरवासी आहेत, त्यांचंही याच्या बाबतीत मत होतं की हे शहर आपलं स्वच्छ झालं पाहिजे। या सगळ्या आदरणीय नेतृत्वांना पुढे ठेवून तसंच आमच्या प्रशासनाचंही मागच्या वर्षभरापासून प्रयत्न चालू होते, पण मध्यंतरी काही प्रशासकीय कारणांमुळे, पावसामुळे म्हणा किंवा काही गोष्टींमुळे आम्हाला त्या गोष्टी करता आल्या नाहीत। पण आता योग्य वेळ बघून आणि लोकांच्या आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने कुठल्याही नागरिकांना त्रास न होता शहराचा जो बकालपणा आहे तो ज्या पद्धतीनं कमी करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे। त्यातला आपण पहिली स्टेप ही उचललेली आहे की जे जवळपास 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून 6 महिन्यांपासून जे स्टॉल बंद आहेत ते आपण जमा करतो, कारण त्यांना जर गरजच नाही आहे तर ते तिथं ठेवण्याची काही अर्थच राहत नाही। ते समोर ठेवून आम्ही जे 1.5-2 वर्षापासूनचे बंद स्टॉल आहेत ते पहिला काढून घेतो आहे। तसंच ज्या स्टॉलनी अननेसेसरी जवळपास अर्धे पिलर किंवा दोन्ही याच्यामधली अर्धी स्पेस जर स्वतःसाठी घेतली असेल तर ती आम्ही कमी करून घ्यायला सांगतो आहे। तसंच कालच्या मोहिमेमध्ये आपण प्रत्येक स्टॉलधारकांचे नाव आणि नंबर हे लिहून घेतलेले आहेत। त्यांची एकदा ऑफिसमध्ये मीटिंग लावून प्रत्येकाला स्टॉलचं अलॉटमेंट केलं जाईल। प्रत्येक घरामध्ये फक्त एकच स्टॉलधारक राहील याची काळजी घेतली जाईल। आपण हे कंटिन्यू जोपर्यंत हे स्वच्छ होत नाही आणि जोपर्यंत त्याला एक प्रॉपर स्वरूप येत नाही तोपर्यंत आपण हे चालूच ठेवणार आहे। आणि साईड बाय साईड आमचं भाजी मार्केट, कणकवली शहरवासियांसाठी एक चांगलं भाजी मार्केट देण्याचा प्रयत्न आमचा चालूच आहे।